लग्न झाल्यावर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, सासू सासऱ्यांची पटत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी आहेत ज्या संसारामध्ये निर्माण होतात. तर यासाठी आपण पूर्वजन्माची कर्म मानू शकतो की याला कुंडलीतील दोष मानू शकतो? कसं होतं ना की आपला जोडीदार काही आज येऊन भेटला आणि आपलं लग्न झालं असं घडत नाही. बरोबर. त्याला जन्मोजन्मीची नाती असतात, मागच्या जन्माची देणी घेणी असतात. कर्माचे प्रकार आहेत, संचित कर्म, क्रियामान कर्म. इथे एक विषय आहे, संचित कर्माने आपल्याला ते स्थळ मिळालं. बरं. क्रियामान कर्माने आपण ते बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो. बरं. आणि इथे आमचे ज्योतिषीय उपाय कार्य करतात. बघा कसं होतं ना की समजा जोडीदाराचं आणि तुमचं ट्युनिंग नाही जुळलं तर जसं तुमचं आयुष्य खराब होतंय तसं त्याच्याही आयुष्यातलं सौख्य हरवतंय. आणि खूप अनुभव आहेत की जिथे सासरी त्रास होतोय, विसंवाद आहे, तिथे सौख्य क्रियामान कर्मामुळे जुळून येतं. तर मागच्या जन्माचे कर्म असतात तेव्हा तुम्ही जोडीदाराला दुखावलेला आहे, त्याला काही त्रास दिला आहे, सासू सासऱ्यांना त्रास दिला आहे, त्यांच्या अपेक्षांना नाकारलं आहे, ते कुठेतरी या जन्मात उमटतं. पण मग ईश्वराने तुम्हाला एक स्वतंत्र संधी दिली आहे, क्रियामान कर्म. तर आपण त्याचा वापर केला तर आपलं आजचं आयुष्य आणि भविष्यातलं आयुष्य, पुढच्या जन्माचं आयुष्य सुधारण्याची एक संधी निर्माण होते.